नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. जे 14 जानेवारीपूर्वी ₹3000चा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार होता. त्यामध्ये आता अ, राज्य निवडणूक आयोगाकडून एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून मज्जाव करण्यात आलेला आहे. म्हणजे स्टे आणण्यात आलेला आहे. कारण महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू असताना लाडकी बहीण योजनेचा जो नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येतो. पण जो अ, जानेवारी महिन्याचा जो लाभ आहे तो देण्यास राज्य निवडणूक आयोगाने विरोध केलेला आहे. स्टे आणलेला आहे. तसं प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून. म्हणजे आता लाडक्या बहिणीला फक्त ₹1500 खात्यामध्ये दिले जाणार आहेत 14 जानेवारीपूर्वी. जो जानेवारी महिन्याचे ₹1500 होते ते आता त्यांच्या खात्यावरती दिले जाणार नाही आहेत. फक्त ₹1500च त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत. तेही हप्ता असणार आहे फक्त डिसेंबर महिन्याचा. कारण नोव्हेंबर महिन्याचे ऑलरेडी आलेले आहेत. ज्यांचे आलेले नाहीत त्यांचे नोव्हेंबर महिन्याचे खात्यावरती तर पैसे पडणारच आहेत, जे पात्र आहेत, ज्यांची ई-के-वाय-सी सुद्धा झालेली आहे. फक्त आता डिसेंबर महिन्याचे ₹1500 मात्र खात्यावरती येणार आहेत. जानेवारी महिन्याचे ₹3000 आता मिळणार नाही आहेत. कारण तसं राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे 12 जानेवारी 2026 या तारखेला. म्हणजेच आजचंच परिपत्रक आहे. आणि त्याचमध्ये तुम्ही बघू शकता प्रसिद्धीपत्रकमध्ये काय डिटेल्स देण्यात आलेली आहे बघा. तर लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट. 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3000 जमा केले जाणार होते. पण अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळवलेले होते. आता याच्यामध्ये निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण काय दिलेलं आहे बघा तुम्ही. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर जो आचारसंहिता 4 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी निर्गमित केलेली आहे. यातील एका आदेशानुसार किंवा त्यातील तरतुदीनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकास कामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे. म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी जे कामं सुरू होते ते पुढे चालू ठेवण्यास परवानगी आहे. पण त्याच्यामध्ये एक घटक असा आहे की या योजनेतील नियमित लाभ देता येणार आहे. परंतु जो पुढे जो नव्याने ₹1500 ॲड केले जाणार आहेत आचारसंहिता लागू झाल्यानंतर, जे जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं ते तेवढे देता येणार नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. या योजनेचा नियमित लाभ देता येईल परंतु अग्रिम स्वरूपात लाभ देता येणार नाही. तसेच नवीन लाभार्थी देखील निवडता येणार नाहीत असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. म्हणजे आचारसंहितेच्या नंतर जे नवीन पात्र लाभार्थी येणार आहेत त्यांना सुद्धा हे हप्ते दिले जाणार नाहीत. कारण आचारसंहितेच्या नंतर कुठलंही नवीन काम करण्यास प्रतिबंध असतो. त्याच्यामुळे नवीन लाभार्थी सुद्धा पात्र केले जाणार नाहीत जोपर्यंत आचारसंहिता लागू आहे. तर अशा प्रकारे 14 जानेवारीपूर्वी जो ₹3000चा हप्ता दिला जाणार होता लाडक्या बहिणींना, ते आता ₹3000चा येणार नसून ते फक्त ₹1500चा असणार आहे. कारण जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांना दिला जाणार नाही आहे. तर फक्त डिसेंबर महिन्याचे ₹1500 त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील. आणि त्याचबरोबर आचारसंहिता लागू झाल्यानंतर जे पात्र महिला होणार होत्या त्यांनासुद्धा या हप्त्याचा लाभ मिळणार नाही आहे. तर आचारसंहिता संपल्यानंतर ज्या पात्र महिला आहेत नव्याने निवडल्या जाणार आहेत त्यांना लाभ नियमित देता येणार आहे. पण आत्ता सध्या नव्याने पात्र महिलांसुद्धा निवडता येणार नाही आहेत लाभार्थी. तर अशा प्रकारे एक प्रसिद्धीपत्रक राज्य निवडणूक आयोगाने काढलेलं आहे.